सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय सावंत. आज आपण पाहत आहोत BA भाग 3 आंतरराष्ट्रीय राजकारणामधील रिअलिझम इंटरनॅशनल रिलेशन्स थिअरी म्हणजे वास्तववादी सिद्धांत. मित्रांनो, वास्तववादी सिद्धांत समजून घेत असताना आपणाला प्रास्ताविक वास्तववादी सिद्धांताची मांडणी, शांतता निर्मितीसाठी उपाययोजना, वास्तववादाची 6 मूलभूत तत्वे आणि वास्तववादाचं मूल्यमापन या मुद्द्यांच्या आधारे आपणाला वास्तववादी सिद्धांत समजून घेता येतो. पहा, सर्वप्रथम मित्रांनो, युरोपमध्ये राजकीय सत्तावाद 18व्या 19व्या शतकात विकसित झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात या दृष्टिकोनाचा स्वीकार प्रामुख्याने 1930 नंतर करण्यात येऊ लागला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातही त्याचा प्रभाव राहिला. केनेथ थॉम्सन, कॅनॉन व हॅन्स मॉर्गेनथॉ यासारख्या अनेक विचारवंतांनी वास्तववादी दृष्टिकोनाचा स्वीकार केला. पहिल्या महायुद्धापूर्वी ट्राईक्स, निसे इत्यादी जर्मन विचारवंतांच्या विचारामध्ये सत्तावादी दृष्टिकोन होता. नंतरच्या काळामध्ये हेरॉल्ड लॉसवेल सारख्या विचारवंताने अधिक प्रभावीपणे सत्तावादी दृष्टिकोन मांडला. 1945 नंतर E.H. कार, क्विन्सी राईट आणि हॅन्स मॉर्गेनथॉ इत्यादींनी सत्तेची ही संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासासाठी वापरली. राजकारणामध्ये सत्ता हा घटक महत्त्वाचा असतो हे समजून वास्तववादी सिद्धांताची मांडणी झालेली आपल्याला दिसते. मित्रांनो, वास्तववादी सिद्धांताची मांडणी हॅन्स मॉर्गेनथॉनी आपल्या पॉलिटिक्स अमंग नेशन्स या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसते. पहा, तर हॅन्स मॉर्गेनथॉ यांनी या वास्तववादी सिद्धांताला प्रभावाचा दृष्टिकोन असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये जग हे परस्पर विरोधी हितसंबंधाच्या संघर्षाचे जग होय. जगात चांगले वाईट, आरोग्य व रोगराई, शांतता व युद्ध यांच्यामध्ये कधीही न संपणारा संघर्ष सुरू असतो. सत्तेची महत्त्वाकांक्षा मनुष्यमात्रामध्ये महत्त्वाची असते. ही सत्ता लालसा सर्व राजकारणाचा केंद्रबिंदू किंवा हृदय असते. सत्ता हे राष्ट्रहित साधण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यक्तींचे इतर व्यक्तीच्या मनावरील आणि कृतीवरील नियंत्रण म्हणजे सत्ता, असं हॅन्स मॉर्गेनथॉ म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, वास्तववादी सिद्धांत स्पष्ट करत असताना हॅन्स मॉर्गेनथॉनी 3 प्रमुख गृहीत तत्व मांडलेले आहेत. त्या गृहीत तत्वावर वास्तववादी दृष्टिकोन आधारलेला आहे असं मॉर्गेनथॉ म्हणतात. ती म्हणजे राजकीय नेते राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येक राष्ट्राला आपला प्रादेशिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक प्रभाव वाढवण्यामध्ये रस असतो. आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रे सत्तेचा वापर करत असतात. थोडक्यात मॉर्गेनथॉ असं म्हणतो की इतरांवर वर्चस्व गाजविण्याची इच्छा ही माणसाची मूळ प्रवृत्तीच आहे. तिचा आविष्कार आपल्याला कुटुंबापासूनच राज्यापर्यंत मानवाच्या सर्व संस्थांमधून दिसत असतो. पहा, यानंतर आपण हॅन्स मॉर्गेनथॉनी जी शांतता निर्मितीसाठी उपाययोजना सांगितलेली आहे ती आपण पाहूया. मित्रांनो, 3 उपाययोजना हॅन्स मॉर्गेनथॉनी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे निशस्त्रीकरण, सामूहिक सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय शासन आणि शांततापूर्ण बदल. आंतरराष्ट्रीय न्यायालय या मार्गाने सत्तेवर मर्यादा घालून शांतता निर्माण आपण करू शकतो. राजनय पद्धतीचा अवलंब करून आपण शांतता प्रस्थापित करू शकतो. विश्व राज्याची संकल्पना सत्यामध्ये उतरवून आणि विश्व समूह निर्माण करून आपण शांतता प्रस्थापित करू शकतो. थोडक्यात मॉर्गेनथॉ असं म्हणतो की माणसे स्वतःजवळ शस्त्रास्त्रे आहेत म्हणून संघर्ष करत नसतात, तर त्यांना लढणे अपरिहार्य वाटते म्हणून ते शस्त्र बाळगत असतात. असा विचार इथं हॅन्स मॉर्गेनथॉनी मांडलेला आपल्याला दिसतो. आता आपण वास्तववादी सिद्धांताची 6 मूलभूत तत्व पाहूया. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण. म्हणजे काय, तर मॉर्गेनथॉ असं म्हणतो की राजकारण मानवी व्यवहारावर आधारित अशा वस्तुनिष्ठ नियमांनुसार घडत असते. काही स्थूल नियमाद्वारे नियंत्रित होत असते. आंतरराष्ट्रीय समाजाच्या राजकीय व्यवहारांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी प्रथम या नियमाचे ज्ञान प्राप्त करून घेणे गरजेचे असते. हे नियम कोणत्याही नैतिक नियमाद्वारे नियंत्रित होत नसतात. हा सिद्धांत सत्यास, यथार्थ व बौद्धिक मानतो. हा सिद्धांत बुद्धी व अनुभव यांना राजकीय सिद्धांताचे आधार मानतो. उदाहरणार्थ, एखाद्या देशाचे परराष्ट्र धोरण समजण्यासाठी तेथील घटना व परिणामांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. राजकीय पुढाऱ्यांनी केलेल्या कार्याद्वारे त्यांच्या उद्देशाचा अंदाज लावता येतो. अशा पद्धतीची मांडणी पहिल्या तत्वामध्ये मॉर्गेनथॉ करतात. त्यानंतर राष्ट्रीय हिताच्या प्राप्तीसाठी शक्तीचा वापर
हे दुसरं तत्त्व सांगितलं आहे. वास्तववादी सिद्धांताचा दुसरा आधार राष्ट्रीय हित आहे. मॉर्गेनथॉ यांनी राष्ट्रीय हितासाठी किंवा राष्ट्रीय शक्तीसाठी म्हणूया आपण सत्ता हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मॉर्गेनथॉच्या मते शक्ती किंवा सत्ता म्हणजे एका व्यक्तीचे अन्य व्यक्तीच्या बुद्धी व कार्यावरील नियंत्रण होय. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोणत्याही नैतिकतेला आधार न घेता केवळ राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी योग्य ठरेल याचाच विचार केला जातो. बघा, परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय हिताचा विचार, राष्ट्रीय हितसंबंध आणि सत्ता ह्या जरी राजकीय वास्तववादाच्या प्रमुख संकल्पना असल्या तरी बदलत्या परिस्थितीनुसार राष्ट्रीय हितसंबंधातील बदल आवश्यक असतो. राष्ट्रीय हितसंबंध कायम स्वरूपाचे नसतात. मॉर्गेनथॉच्या मते राजकीय कृती निश्चित करणाऱ्या हितसंबंधांना आकार देण्यासाठी परिस्थितीचा प्रभाव महत्त्वाचा असतो. त्यानंतर चौथं तत्व असं सांगितलेलं आहे की नैतिकतेला गौणस्थान. वास्तववादी दृष्टिकोनानुसार नैतिक नियम हे राष्ट्राच्या धोरणाचे आधारच मानले जात नाहीत. नैतिकता, नीतिनियम या गोष्टींना वास्तववाद्यांचा विरोध जरी नसला तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्राचे हित, आवश्यकता लक्षात घेऊन नीतिनियमांचा उपयोग करावा लागतो. थोडक्यात वास्तववादी विचारवंत राजकारणात बुद्धी व विवेकाला प्राधान्य देऊन नैतिकतेला गौण स्थान देतात. त्यानंतरचं तत्व सांगितलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नीतिनियमात भेद किंवा फरक. मित्रांनो, वास्तववादी कोणत्याही राष्ट्राच्या नैतिक इच्छा, आकांक्षा व जगाला नियंत्रित करणाऱ्या नैतिक नियमामध्ये समन्वय स्थापन करत नाहीत. आपले राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी सर्व राजकारण्यांची धडपड चालू असते. वास्तववादी विचारवंत राष्ट्राचे नीतिनियम आणि आंतरराष्ट्रीय नीतिनियम यामध्ये फरक करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक राष्ट्राचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व असून स्वतःच्या हिताची परिपूर्ती करणे हेच त्याचे प्रमुख कार्य असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नैतिकतेचे नियम त्यांच्यावर बंधनकारक असलेले आपणाला दिसतात. आणि शेवटचं महत्त्वाचं तत्व सांगितलेलं आहे ते म्हणजे राजकीय क्षेत्रात स्वायत्तता. मित्रांनो, वास्तववादी विचारवंत राजकीय क्षेत्राची स्वायत्तता मान्य करतात. राष्ट्रीय हित साध्य करण्यात शक्तीच्या उपभोगावर भर दिला जातो. वास्तववादी सिद्धांतात राजकीय विचारांनाच प्राधान्य दिले जाते. वास्तववादाने राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सत्ता आणि संघर्ष यांना महत्त्वाचं स्थान देऊन नैतिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे नाकारलेला आहे. वरीलप्रमाणे आपण वास्तववादी सिद्धांताची 6 मूलभूत तत्व पाहिलेली आहेत. यानंतर आपण या वास्तववादी सिद्धांताचं मूल्यमापन करूया. वास्तववादी सिद्धांतावर बहुतांश टीका केली जाते ती म्हणजे सत्तेसाठी सर्व राष्ट्र व राजकीय पुढारी संघर्ष करतात असं जे विधान हॅन्स मॉर्गेनथॉनी वापरलेलं आहे ते अयोग्य आहे असं बरेचसे विचारवंत मानताना आपल्याला दिसतात. त्यानंतर हॅन्स मॉर्गेनथॉच्या राष्ट्रीय हिताच्या संकल्पनेला मूलाधार नाही अशी सुद्धा टीका केली जाते. हॅन्स मॉर्गेनथॉला वास्तववादी सिद्धांत मांडत असताना नैतिक मूल्यांचा विसर पडलाय अशी सुद्धा टीका केली जाते. तर शांतता, सहकार्य व सहजीवनाकडे हॅन्स मॉर्गेनथॉनी दुर्लक्ष केलेलं आहे अशी सुद्धा टीका हॅन्स मॉर्गेनथॉच्या वास्तववादी सिद्धांतावर केली जाते. असं असलं तरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक अविभाज्य भाग म्हणून संघर्षाकडे आपण पाहतो आणि मग ह्या संघर्षासाठीचा किंवा सत्तेची वास्तविक मांडणी करणारा दृष्टिकोन म्हणून वास्तववादी सिद्धांताला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आदर्शवादी सिद्धांतामधले दोष दूर करण्याचं काम वास्तववादी सिद्धांतानं केलेलं आपल्याला दिसतं. इथं प्रत्यक्ष राजकीय वर्तनाचा अभ्यास होऊन राजकीय वर्तनानुसार राष्ट्र कशी वागतात याचा विचार या दृष्टिकोनामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे वास्तववादाला सैद्धांतिक बैठक देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या वास्तववादी सिद्धांताने केलेलं आपल्याला दिसतं. थोडक्यात असं जरी असलं तरी दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून ते 1945 ते 1960 पर्यंत वास्तववादी सिद्धांताचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढचा मुद्दा पाहूया पुढील व्याख्यानात.